बजवू नका बजवू नका. मी सोडलंय गेलं तर काय करू जायत नाही. व्हिडिओ करत मला जे दररोज धडपड नाही जमायची. ह्याचा करंटला दूधच खावं लागतं देखील, त्याशिवाय करंट आवडत. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार हा सिद्धापूर खाणीचा वास्तुरोय मंडळी. लक्षात ठेवा, जे सिद्धापूर खाणीचं रक्त मला अनुभवायचं होतं ते मी अनुभवलं. आणि हे आंबवडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि चांगल्या दुधाच्या खाणीतून वासरू आहे. जवळपास 7 लिटर दुधाच्या गाईचे वासरू आहे. जवळपास 4 महिन्याचं वासरू आहे. तुमच्या भागाला, तुमच्या एरियाला, तुमच्या कामाला, शेतीला म्हणा, व्यवसाय असू द्या किंवा ब्रीडिंगचं संगोपन असू द्या, त्यासाठी ज्याला कोणाला पसंत पडेल तर अशा शेतकऱ्याला, अशा व्यक्तीला हे या ठिकाणी योग्य आहे. त्यासाठी या व्हिडिओमधून कॅप्शनमध्ये त्यांचं नाव, त्यांचा पत्ता आणि त्यांचा मोबाईल नंबर दिला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार मान्य बालाजी कांबळे यांचा खजा जो होता तर त्या खजाचं हे वासरू आहे. आणि वासरू हे चांगल्या गाईच्या पोटी जन्मलेलं वासरू आहे. तर त्या गाईला जवळपास 7 लिटर दूध आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोनच्या माध्यमातून कोणी त्याची किंमत न विचारता तर मालक संगोपन करणाऱ्याला सहकुशीनं देणारा मालक आहे. आणि इथं आल्यानंतर पसंत पडल्यानंतर योग्य किमतीला देणारा मालक आहे. ते एवढेच आले पाहिजे, तेवढेच आले पाहिजे अशी अट तट मांडणारा मालक नाही. त्यांना कोणतीही गोष्ट न विचारता त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या कर्तृत्वावरून, त्यांच्या बुद्धिमत्तेवरून मी त्यांना ओळखून व्यक्त केले. आज त्यांना काहीही विचारलेलं नाही. आणि ह्या गोष्टीत काही जरी खोटं असेल तर त्यावेळी तुम्ही मला फोन करू शकता. तुम्ही असं बोलला होता व्हिडिओमध्ये आणि ते एवढेच म्हणतात आणि तेवढेच म्हणतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. परत एकदा पत्ता सांगतोय, नाव सांगतोय, सचिन गायकवाड, आंबवडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी हे वासरू आहे. आणि वासरू जवळपास म्हणजे जे प्रदर्शनात जे लागतं प्रदर्शनाला ती क्वालिटी या वासरामध्ये आहे. मात्र संगोपन करता त्या पद्धतीनं झाल्यास हे वासरू त्या सिद्धापूर वंशावळीतून आज तुम्हाला त्या नंबरमध्ये बसू शकण्याची क्वालिटी आहे. कारण काजळी कोसा प्रकारमध्ये आहे आणि प्रदर्शनाला